नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि खुसखुशीत अशी रताळ्याची पुरी. हे पहा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 मोठं रताळं उकडून घेतलं आहे, ते किसून घेतलं आहे, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, अर्धा चमचा सुकी कोथिंबीरची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मालवणी मसाला, 1 चमचा तीळ आणि वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून. हे पहा, किसलेलं रताळं घालून घेऊया. उकडून ते किसून घेतलं आहे. रवा, सुके मसाले, बेसनचं पीठ आणि कोथिंबीर आणि ते छानपैकी एकजीव करून घेऊया. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा. 1 वाटी मोठी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, थोडंसं पाववाटी मी ठेवलं, थोडंसं पाणी घालून गोळा करून घेऊया. हे पहा, गोळा तयार झाला आहे. हे पहा, 10 मिनिटासाठी ठेवलं होतं, छानपैकी मऊ पीठ झालं आहे. पहा, छोटासा एक गोळा काढून घेऊया. त्याची आता पुरी लाटून घेऊया. हे रताळ्याचे तिखट पुऱ्या खूप छान होतात, मस्त होतात. तुम्ही पण करून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, मुलांची स्कूल सुरू झाली आहे. हे पहा, सर्व पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत. छानपैकी तेल गरम झालं आहे. आता आपण घालून घेऊया आणि गॅस फास्टच करायचा, स्लो अजिबात नाही करायचा, फास्ट गॅसवरच भाजून घ्यायची. हे पहा, एकच सोडून घेतली होती, मस्त टम्म फुले आहे. सर्व पुऱ्या करून तयार झाल्या आहेत. हे पहा, आतून पहा, खूप छान झाले आहेत, दिसत आहे. हे पहा, तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.